तर साने गुरुजी स्पोर्ट या संघाची फलमीवीर मैदानाच्या आत दाखल होते. एका बाजूला हार्दिक आणि दुसऱ्या बाजूला दर्पण बघायला मिळतोय, सलामीची जोडी. तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर कुणाल पाटील गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. एक षटकांचा सामना, बघूया किती धावा जमवल्या जातील. 6 चेंडू मध्ये 6 चेंडू निर्णायक ठरतील. या ट्रॉफीज वर आपलं नाव कोरण्यासाठी कुठचा संघ सज्ज होईल, कुठचा संघ ही ट्रॉफी आपला घरी घेऊन जाईल, उपविजेता रनरअप संघ कुठचा होईल, यासाठी लढत आपल्याला बघायला मिळते. स्ट्रायकरकडे दर्पण मात्र याला पण पाहू शकतोय, ज्याच्या नावावर सध्याच्या घडीला एक बाईक आहे. ओ यावेळेस मात्र फक्त आणि फक्त स्टेअर केले जात आहे. डीप मिड विकेट वरून छत्रचे आलाय. एक धाव पळून पूर्ण केला, दुसऱ्याचा प्रयत्न झाले आणि बघता बघता दुसरी धाव देखील पळून पूर्ण केले गेले आहे. या 2 धावांची स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना पाहायला मिळतोय. दर्पण मात्रे अगदी सेन्सिबल आणि मोठ्या पटक्यासाठी तो नक्कीच जाणला जातोय आणि ती मात्र त्या पहिल्या चेंडूवर त्याने दाखवलंय. बुद्धिमत्तेचा क्रिकेट खेळलाय पहिल्या चेंडूवर. यावेळेस पुन्हा एकदा स्टेअर केले चेंडूला, एक धाव पळून पूर्ण केल्या, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता दुसरी धाव देखील पळून पूर्ण केले गेले. क्षेत्रक्षक थोडंफार डीप आहे, थोडंफार जवळ घ्यायला पाहिजे. यावेळेस 30 सर्कल मध्ये आपण बघितलं होता, 30 सर्कल मधून एक धाव पळून पुढं त्याच्यानंतर डबल मध्ये कसं कन्वर्ट केलंय ते नक्कीच दाखवले गेले. दर्पण आणि हार्दिकच्या माध्यमातून नितीन पाटील आणि अमित पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील करूया सहर्षाचं स्वागत या चिंबोरा बॉयच्या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस कुठे ना कुठे एक्स्ट्रा काढण्याचा प्रयत्न झालाय आणि आपण बघू शकताय पंचांनी इशारा दिलाय डिफेन्स वाईट चेंडू. या अवंत धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे 5 या धावसंख्येवर. 1 षटकांचा सामना बघायला मिळतोय, फायनलचा सामना 1 षटकांचा बघायला मिळतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होत नाहीये, फक्त सेन्सिबल करतायत. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय, तत्पूर्वी 2 धावा या पळून कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 7 या धावसंख्येवर. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळले जात आहे. दर्पण मात्रेच्या माध्यमातून चेंडू टाकून झाले, म्हणजे 3 चेंडू टाकून झालेत, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फायनलचा सामना. ओ यावेळेस मात्र क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि आपल्या बोटातील जादू दाखवली आहे मिस्टर कुणाल पाटील या गोलंदाजाने. विकेट डाऊन. चला फलंदाज लगेच पाठवायचा आहे, थोडंफार धावत यायचा फलंदाजाने. 4 चेंडू टाकून झालेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज शुभम मात्रे येत आहेत, त्यांच्या माहितीसाठी 2 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 2 चेंडू निर्णायक ठरेल या पहिल्या इनिंग मध्ये की धावा किती लावल्या जातील धाव फलकावर, यासाठी नक्कीच साने गुरुजी संघ झडपडतोय. नक्कीच धावसंख्या जी आहे ती मात्र सेट केली असेल साने गुरुजी स्पोर्ट्स संघाने, किती धावा या 1 षटकामध्ये आपल्याला लावायचे आहेत आणि पूर्णपणे प्लॅन करून हा साने गुरुजी स्पोर्ट हा संघ मैदानामध्ये उतरलाय. ओ यावेळेस मात्र फक्त स्टेअर केले चेंडूला, चेंडू आपण बघतोय डीप स्क्वेअर लेग थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारकरिता. अगदी आपण रिप्ले मध्ये बघू शकतो कशा प्रकारे या चेंडूला खेळलं गेलं होतं. चेंडूचा वेट केला आणि त्याच्यानंतर चेंडूचा बॅटचा पीस ओपन करत असताना चेंडूला पाठवलंय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरिता. या 4 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे 11 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. यावेळेस अगदी ब्लॉकल मध्ये चेंडूला खोदून काढला, 1 धाव पळून पूर्ण केल्या, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा या पळून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे
13 या धावसंख्येवर आणि जिंकण्यासाठी 14 धावांचं टार्गेट असेल चिंबोरा बॉईज या संघासमोर. चला लगेच छत्रशन सजवून घ्यायचं आहे. सानगुजी स्पोर्ट जुचंद्र संघ छत्रशन लगेच सजवायचं आहे. तसेच चिंबारा बॉईज लगेच आपलं सलामीवीर मैदानाच्यात पाठवून द्यायचे. जिंकण्यासाठी 14 धावांचं टार्गेट असेल. थँक यू डीजे. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. सानगुजी स्पोर्ट जुचंद्र संघ लगेच छत्रशन फजवायचं आहे. चला स्पीडअप करायचं आहे. छत्रशन लगेच फजवा. चला स्पीडअप करायचं आहे. छत्रशन लगेच फजवायचं आहे. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. स्ट्रायकरकडे मिस्टर कुणाल पाटील आणि त्यांना साथ देण्यासाठी मिस्टर दिलीप हा फलंदाज बघायला मिळतोय. तर नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर मिस्टर दर्पण मात्रे, मिस्टर JPL म्हणून ज्याला ओळखलं गेलंय या जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये. आणि काय परफॉर्मन्स दाखवला त्याने 2025 मध्ये. आणि पहिली बाईक आपल्या नावावर त्याने केली आहे जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये. तोच गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय पहिले षटक हाताळण्यासाठी. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. फायनलचा सामना चालू आहे. सणियाला आपण बघू शकतोय पॉइंट क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर डीप फायनल क्षेत्रामध्ये नवनीत पाटील यांना बघू शकतोय. चला टाइमपास करू नका. चला फास्ट खेळायचं आहे. त्याचप्रमाणे यष्टिरक्षक स्वतः शुभम म्हात्रे बघायला मिळत आहेत. 7 चेंडू 14 ची गरज. पहिला चेंडू. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट दर्पण म्हात्रे. यावेळेस भन्नाट वेग होता परंतु पहिला चेंडू स्वैर चेंडू हाताळलाय. चेंडू गेलाय अवांतरच्या स्वरूपात. 1 धावण्याची इथे मात्र अकाउंट ओपन होत आहे या अवांतर धावण्याची. चला टाइमपास होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे. प्रत्येक चेंडूवर सांगण्याची गरज नाहीये. 7 चेंडू आता 13 धावांची गरज असेल. 7 चेंडू 13 गरज. मी करेन हा आत्मविश्वास ठेवावा लागेल फलंदाजाला. यावेळेस स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु व्यवस्थित कनेक्शन झालं नाहीये. अपील केली होती. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल. या 1 च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 2 या धावसंख्येवर. चांगला प्रयत्न होता कुणाल पाटील याचा की या चेंडूला खेळायचं होतं त्यांना फाईन लेग पट्ट्यामध्ये परंतु प्रॉपर कनेक्शन झालं नाही. कनेक्शन झाला असतं तर नक्कीच चेंडू चौकार षटकांशी गेला असता. यावेळी स्ट्रायकरकडे दिलीप. उजव्या हाताचा बॅटर बघायला मिळतोय. डावखोळा आताचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंड कडे कुणाल पाटील राहतोय. पुन्हा एकदा दर्पण. यावेळेस ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस भन्नाट वेग होता आणि अपील केली आहे. आपण उचलून धरले आहे. अशा प्रकारे पहिला आधार बफला जातोय चिंबारा बॉईज या संघाला मिस्टर दिलीपाच्या रूपाने.
तर विजय वाहतोय विजू या नावाने प्रसिद्धी ज्याला मिळाली आहे तोच मैदानाच्या दाखवतोय. अगदी 1 डाऊन मध्ये तो दाखवतोय. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत. विजय येतोय स्ट्रायकरकडे. बघूया चौकार षटकारासाठी त्याला बोलावं लागेल मॅच मध्ये यायचं असेल तर. ओ यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट वेग होता या चेंडू मध्ये. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होईल विजू. तर नवीन बॅटर अगदी 4थ्या क्रमांकावर धवल भोईर खेळण्यासाठी जातोय. नक्कीच यावेळेस बघायचं झालं तर मात्र आपल्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये प्रथमच फायनल मध्ये प्रवेश केला आहे ते म्हणजे चिंबारा बॉईज या संघाने. आणि चांगलं कमबॅक केले या NCA क्रिकेट मध्ये. या 2 पैकी 1 ट्रॉफीवर तर नाव कोरलं जाईल खऱ्या तर मात्र चिंबारा बॉईज या संघाचं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस राऊंड द विकेटने कुणाल पाटील फाडी डावखोरा फलंदाज. यावेळेस जोरकस माझा प्रयत्न मिस्टर स्टोक्स एक धाव पळून पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होईल मिस्टर कुणाल पाटील. मणी जातोय खेळण्यासाठी. दोन चेंडू 12 धावांची गरज. 2 मोठे फटके खेळावे लागतील धवल भोईर या फलंदाजाला. तर दर्पण मात्रे काय कमबॅक केलाय. काय चांगली गोलंदाजी केली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना चांगल्या धावा कोरल्यात. एकेर दुहेरी धावांवर जास्तीत जास्त त्याने भर दिलं आणि धावफलकावर धावा लावल्या होत्या त्या 13 धावा. आणि त्याचा पाठला करत असताना गोलंदाजी काय अप्रतिम दाखवले आहे. चांगली गोलंदाजी केली. यावेळेस जोरकस माझा प्रयत्न निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. आणि आता मात्र फक्त आणि फक्त अक्षरता शिल्लक राहिली आहे चिंबारा बॉईज या संघासाठी. आणि या स्पर्धेमध्ये विजय त्याच्या उंबरट्यावर जाऊन पोचलाय. साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र हा संघ. शेवटचा चेंडू. ओ यावेळेस वाईट घोषित केल्या पंचांनी. वाईट चेंडू. अजून एक धाव ऍड केली जाईल. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 4 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू. ओ यावेळेस बिगेट केला जातो. शत्रचक आहेत परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू बघायला मिळतो. आणि अशा प्रकारे विजयी संपादन होतोय. या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरतोय साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघ. आणि रनरअप हा संघ राहतोय चिंबोरा बॉईज हा संघ बघायला मिळतोय. आणि चांगला खेळ मंचावरून बसायचं आहे. दीपेश पाटील